निमंत्रण दिलं काय सांगा? मी तुम्हाला पत्रकार मित्रांनो अतिशय हात जोडून सांगतो, मी विकासाचं काम करणारा माणूस आहे। मला विकासामध्ये तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये जावा, काही वाचावीरांच्या गोष्टीला प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला मी बांधील नाही। राज्याचं हित कशात आहे त्याच्यामध्ये मला कोणी सांगितलं नव्हतं त्या ठिकाणी हे करा ते करा। मी ह्या शहरामध्ये काही वर्ष घालवलेली, कॉलेज माझं मी ह्या शहरामध्ये झालेलं, त्याच्यामुळं एक चांगल्या हेतूने दोन्ही खासदार, पालकमंत्री, आमदार सगळे मागं अधिकाऱ्यांनी पण मला DPCच्या मीटिंगमध्ये पण काही गोष्टी सांगितल्या म्हणून मी केलं। माझं काय म्हणणं आहे की ज्याला त्याला संधी मिळते तेव्हाच आपण विकासाचं बोलूया ना, निगेटिव्ह नकारात्मक बोलून कशा करता आपले प्रश्न मार्गी लागावेत, त्याला एक वेगळा वारसा आहे या शहराला। त्यामुळे मला मी सांगितलेल्या बाबतीमध्ये किंवा आम्ही काम करताना कुठं आम्ही कमी पडलेलो असेल तर त्याच्याबद्दल कोणी बोट ठेवलेलं असेल तर त्याचं उत्तर देणं हे मी माझी जबाबदारी आहे असं समजतो। आणि ते साहेब, मागे स्वातंत्र्य दिनाला तुम्ही कोल्हापूरच्या हद्दवाढीचा विशेष उल्लेख केला होता, मात्र या संदर्भात गावकऱ्यांना विश्वासात घेऊन ही हद्दवाढ करू असं वारंवार लोकप्रतिनिधी सांगतात, मात्र गावकरी विरोध करते। आज मी त्यांना पुन्हा सांगितलं, जो प्रश्न स्थानिक लोकांशी संमती निगडित असतो तो स्थानिकांनीच सोडवायचा असतो। एकदा त्यांनी तो सोडवला की मग बाकीच्या बाबतीमध्ये तिथं काय करायचं, कसं करायचं, त्याचा नवीन डेव्हलपमेंट प्लॅन कसा करायचा, त्याच्यामध्ये काय काय गोष्टीचं अंतर्भाव झाला पाहिजे, त्याचा आपल्या लॉंग टर्म तुमच्या माझ्या कोल्हापूर नगरीला, शाहू नगरीला त्याचा फायदा होईल अशा पद्धतीनं आपण करत असतो।